डेब्रिज डंपिंगला प्रतिबंध करण्यासाठी ठाण्याच्या सर्व प्रवेशद्वारांवर 24 तास गस्ती पथके तैनात करण्याचा निर्णय. कांदळवन क्षेत्र पाणथळ जागेच्या संरक्षण आणि संवर्धनाचा आयुक्तराव यांनी घेतला आढावा. कांदळवन आणि पाणथळ जागांचे संरक्षण आणि संवर्धन हा अतिशय संवेदनशील विषय आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील कांदळवनावरील कोणत्याही स्वरूपाच्या डेब्रिजची भरणी होणार नाही, यासाठी सहाय्यक आयुक्त यांनी दक्षता घ्यावी. तसेच ठाण्याकडे येणाऱ्या सर्व प्रवेशद्वारांवर तातडीने रात्रंदिवस गस्ती पथक तैनात करण्यात यावे. डेब्रिज घेऊन येणाऱ्या डंपरमधून ठाणे महापालिका क्षेत्राबाहेर अधिकृत डंपिंगचा परवाना असेल तरच त्यांना पुढे जाऊ द्यावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरवराव यांनी दिले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रातील कांदळवन आणि पाणथळ जागांच्या संरक्षण आणि संवर्धनाचा आढावा घेण्यासाठी बुधवारी महापालिका आयुक्त सौरवराव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी कांदळवन संरक्षण आणि संवर्धनासाठी ठाणे महापालिकेवर असलेली जबाबदारी आणि त्या संदर्भात पालिकेची कार्यवाही यांची माहिती या बैठकीत दिली. कांदळवनाच्या बाबतीत कळवा, दिवा, मुंब्रा, नौपाडा या प्रभाग समित्यांवर विशेष जबाबदारी आहे. सर्वप्रथम CRZ हद्दीपासून 50 मीटरच्या बफर झोनचे तात्काळ सीमांकन करण्यात यावे, जेणेकरून कांदळवनाचे नेमके क्षेत्र निश्चित होऊन सहाय्यक आयुक्त यांना कार्यवाही करणे शक्य होईल, असे आयुक्तराव यांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिका क्षेत्रातील कांदळवनाच्या क्षेत्रात कोणत्याही स्वरूपाची भरणी होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी त्यांच्या CRZ हद्दीचे सीमांकनाचे मोजमाप जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने तात्काळ करण्यात यावे, असे निर्देश राव यांनी महापालिकेच्या पर्यावरण विभागाला दिले आहेत. त्यांच्याकडून शास्त्रशुद्ध पद्धतीने मोजमाप होईपर्यंत शहर विकास विभागाने ढोबळमानाने मोजणी करून त्या जागांवर भराव टाकला जाऊ नये, असे फलक तात्काळ लावण्यात यावेत, असेही राव यांनी स्पष्ट केले. आनंदनगर चेकनाका, मुलुंड चेकनाका आदी ठिकाणी तातडीने 24 तासांसाठी 3 पाळ्यांमध्ये गस्ती पथके तैनात करण्यात यावीत. या गस्ती पथकातील कर्मचारी वेळोवेळी बदलते ठेवावेत. या गस्ती पथकांच्या माध्यमातून ठाण्यात येणारे डेब्रिज रोखले जावे, असेही राव यांनी सांगितले. टप्प्याटप्प्याने ठाण्याकडे येणाऱ्या सर्व प्रवेशद्वारांवर अशा पद्धतीने गस्ती पथके तैनात केली जाणार आहेत. खारेगाव टोलनाक्या लगत कांदळवनावर सुरू असलेल्या भरावाबाबत तात्काळ उपाययोजना करण्यासाठी या कांदळवन परिसराकडे जाणाऱ्या सगळ्या वाटा अडवल्या जाव्यात, अशा सूचना राव यांनी केल्या. तिथे साठलेल्या भरावाची विल्हेवाट लावण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रित काम करावे, असेही राव म्हणाले.